अरे मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। 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 ज्या बायाला गाणं ऐकायला कंटाळा येत असं, समजा टाळ्या वाजवायचा कंटाळा येत असन, बसाचा कंटाळा येत असन तर घरी जाऊन झोपा, काही प्रॉब्लेम नाही माझा। ज्यायले ऐकूशी वाटत असन, ज्यायले एन्जॉय करूशी वाटत असन, टाळ्या वाजवशी वाटत असन ते बसा। हे पा कसे बाबा सगळे मस्त टोपीवाले बिचारे थंडीत हे पा कसे भिडले टाळ्या वाजवाले, पा कशी वाजली। अरे मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। 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 आंबेडकर झाले घटनाकार, गांधी का नाही झाले? आंबेडकर झाले घटनाकार, गांधी का नाही झाले? मग तुम्ही सांगा, या भारताचे केले कोणी भले, गांधींनी की बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी। चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग फासावरती गेले तेव्हा गांधी का नाही गेले? मग तुम्ही सांगा, भारताचे केले कोणी भले, चंद्रशेखर राजगुरूंनी की भगतसिंगनी की गांधींनी? वारे देशप्रेमी सावरकर महात्मा नाही झाले, जो देशाची फाळणी करे त्याला महात्मा संबोधिले। अरे मिठाचा सत्याग्रह केला, दांडी यात्रा केली, आणि तेच मीठ घोडसेने खाऊन गांधी हत्या केली। तेच मीठ खाऊन गांधीने घोडसेने गांधी हत्या केली। मग घोडसेने असे का केले? घोडसेने असे का केले? मग तुम्ही सांगा, भारताचे केले कोणी भले, घोडसेने की गांधीने? प्रश्न बघा। आज चोर लुटेरू साले आहे ते राज्य मिळविले, आणि ज्यांनी देशाला बलिदान केले त्यांना विसरून गेले। वारे तुमचे पोकळ ढिले, आणि चोराच्या कपड्यावर लावता मंत्रिपदाचे बिल्ले। आले किती गेले किती झाले भले भले, पण घटना लिहून या देशाचे केले माझ्या बाबासाहेबांनी भले, केले बाबासाहेबांनी भले। शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। कधी डोळे उघडन तुमचे, कधी डोळे उघडन तुमचे? अरे सगळंच खाजगीकरण होऊन राहिलं, काहीच राहून नाही राहिलं। तुम्हाला माहिती आहे, तेल बंद केलं तुमचं, हे बंद केलं तुमचं, कधी डोळे उघडन तुमचे? आज सुद्धा तुम्ही जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे सगळं ईव्हीएमचा घोटाळा, जिकडे तिकडे, कारण सगळे चोर बसलेले आहेत तिथं। कोर्ट यांचं, वकील यांचे, जज यांचं फैसला सुनवान कोण? म्हणून म्हणायचं आहे की हत्याकांड दलितांचे होते, तुमचे काळीच कसे फाटत नाही? बलात्कार आपल्या नारीवर होतो, तुमचे रक्त का गोठत नाही? झोपड्या गरिबांच्या जाळल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? आणि आमच्याच मतावर राज्य करता हरामखोर हो, तुम्हाला तरी लाज कशी वाटत नाही? अरे मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। 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 मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर, पण कसे? कारण समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता, नहीं कर सकता, और एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता। समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता, एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता। ये मेरा दावा है प्रतीक कि नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता। शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। मा जिजाऊच्या शिवबाच्या, मा जिजाऊच्या शिवबाचा, मा जिजाऊच्या शिवबाचा अंगी गनिमी कावा आहे, मा भीमाईच्या भिवाचा, मा भीमाईच्या भिवाचा इथे निर्भर शावा आहे, इथे निर्भर शावा आहे, इथे निर्भर शावा आहे, निर्भर शावा आहे। अरे पाहून मजला सरथर करती, अरे पाहून मजला थरथर करती, अरे पाहून मजला थरथर करती, अरे पाहून मजला सरथर करती, माजुरी जुलमी नर, अरे माजुरी जुलमी नर। अरे रक्तात, अरे मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर। 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 मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात
जय भीम बोलने से। क्या बात है। वो आसमान झुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से, वो समंदर सूख जाता है सिर्फ जय भीम बोलने से। तुम्हें जय भीम के ताकत का अंदाजा नहीं दुश्मनों। क्या बात है। तुम्हें जय भीम के ताकत का अंदाजा नहीं दुश्मनों। अरे वो तूफान रुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से। गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर, गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर, गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर। आता आम्ही म्हणतो हे न्यू माय आमचं काय समाजाचं होईल, आमचा एकही माणूस नाही, आमदार नाही, खासदार नाही, कसा येईल? मी अध्यक्ष का तू अध्यक्ष पुढारी आपसात भांडला? मी अध्यक्ष का तू अध्यक्ष पुढारी आपसात भांडला? तुझा सुविचार जातीवाद्याच्या दावणीला बांधला म्हणून तुझा विशाल पक्ष इथे ठाई ठाई सांडला। अरे बा भीमा, तुझ्या लेकरांनी तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला, बाजार मांडला। गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर, गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर, गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर, गणगण शिवाजी महाराज अपने डोक्याचा आंबेडकर। त्या शिवरायाने रणमैदानी वैऱ्याला पडवलं, त्या शिवरायाने रणमैदानी वैऱ्याला पडवलं। अरे वैऱ्याला पडवलं असं हे स्वराज्य मिळावलं, वैऱ्याला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं, वैऱ्याला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं, वैऱ्याला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं। अरे लाखो सैनिक घेऊन संगे माराला शिवबाला, अहो लाखो सैनिक घेऊन संगे माराया शिवबाला, माराया शिवबाला, माराया शिवबाला, माराया शिवबाला। अरे माराया शिवबाला, अरे माराया शिवबाला, शाहिस्ते खान जवाला, माराया शिवबाला, शाहिस्ते खान जवाला, माराया शिवबाला, शाहिस्ते खान जवाला। अरे बोटे कापुनी त्या शाहिस्ते, बोटे कापुनी त्या शाहिस्ते खानाला पडवलं, बोटे कापुनी त्या शाहिस्ते खानाला पडवलं। कारण आज इतिहास आहे महार लोकांचा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवा आहे की नाही? नाहीतर तेव्हा तलवारने गेले असते, पण होता शिवा म्हणून, होता जीवा म्हणून वाचला शिवा। अरे खानाला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं, अरे खानाला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं, खानाला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं, खानाला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं, खानाला पडवलं असं हे स्वराज्य घडवलं। अरे एक निळा आणि एक भगवा, बाजी जीता दिल हार कर, बाजीगर हो बाजीगर, दिल देके दिल दिया है सौदा प्यार का किया है, दिल की बाजी जीता दिल हार कर। धक धक धड़कता है ये दिल, बोलो ना क्या कह रहा है, पास आओ बताओ ना बाबा डर लग रहा, डर लग रहा है, डर लग रहा है। मुझको गलत ना समझना, मैं नहीं बादल आवारा, दिल के दीवालों पे नाम लिखा है तुम्हारा, दिल देके दिल दिया है सौदा प्यार का किया है, दिल की बाजी बाजीगर दिल हार कर, बाजीगर ओ बाजीगर,
आणि भीमाईचा तो भिवा जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा एक निळा आणि एक भगवा नाही दिशामध्ये लावणी दिवा एक वाघाचा एक शिवाचा छावा आजही वागिलं काय बरं जिजाईचा तो शिवा जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा 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 थंडी होत नाही मी तुम्हाला काय वाटलं बुद्ध धम्म घेतला दीक्षा घेतली म्हणून का थंडी झाली का मी आज भी थाट वही आहे काट वही आहे अरे बुद्ध पुत्री झाली म्हणून भीमाची वाघीनता आहोस ना जब भी थे अब भी है काय कुलपती शस्त्रपती भोसल्याची खान कुलपती छत्रपती भोसल्याची खान कुलपती छत्रपती भोसल्याची खान काय तुम्ही ठेवली शिवरायाची जाण काय तुम्ही ठेवले शिवरायाची जाण काय तुम्ही ठेवले शिवरायाची जाण एक वाघाचा एक शिवाचा छावा भीमाईचा तो भिवा भीमाईचा तो भिवा आणि जिजाईचा तो शिवा भीमाईचा तो भिवा आणि जिजाऊचा तो भिवा जिजाईचा तो भिवा आणि जिजाईचा तो भिवा साऊंड पासून त्यांना नाचू द्या फक्त साऊंड नाही पडला पाहिजे एवढं बघा नाही नाही बाकी कोणी त्यांना रोखू नका फक्त साऊंडला हात लागू नका देऊ कशी अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन अरे दीवानो किसे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन ये हूँ मैं हूँ डॉन लिखा संविधान हुआ महान लिखा संविधान हुआ महान भीम ने बचाई गांधी की जान भीम ने बचाई गांधी की जान जो होगा भीम को बेईमान जो होगा आता तुम्ही टाळ्या वाजवणार सगळ्या काय वाजवणार? जो होगा भीम को बेईमान जो होगा भीम को बेईमान वो है हराम की खानदान जो होगा भी तो बेईमान जो होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान जो होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान माझे दादा दिलीप शेळके यांच्याकडून आमच्या लाडक्या दिदी म्हणजे मी त्यांची लाडकी दिदी आहे त्यांनी मला 500 रुपये दिले खूप मोठा आशीर्वाद दिला क्यों कि भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता संविधान से देश का बुरा हो नहीं सकता संविधान से देश का बुरा हो नहीं सकता ये बुद्ध धम्म की सच्चाई तो देखो प्रथमा अरे अशोक चक्र बिना तिरंगा पूरा हो नहीं सकता तिरंगा पूरा होगा भी तो बेईमान हराम की कारण ना कोणाच्या अभावाने जगतो ना कोणाच्या अभावाने जगतो ना कोणाच्या प्रभावाने जगतो ना कोणाच्या अभावाने जगतो ना कोणाच्या प्रभावाने जगतो अरे भीमाची औलाद आम्ही फक्त आमच्या बापाच्या स्वभावाने जगतो आमच्या बापाच्या स्वभावाने होगा भी तो बेईमान
सुनो, प्रमोद लोखंडे कहते हैं कि कलम मेरे भीम ने चलाई ना होती। क्या बात शेर है? सुनो, बहुत मजा आ जाएगा आपको, माँ कसम झूठ नहीं बोलती। कि कलम मेरे भीम ने चलाई ना होती तो इंडिया की कभी भलाई ना होती। ना होती। कलम मेरे भीम ने चलाई ना होती तो इंडिया की कभी भलाई ना होती। घटना मेरे भीम ने लिखी ना होती तो यारो किसी की भी थाली में मलाई ना होती। होगा भी रे भी वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान है वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान। कि हम तो भीम के लाल है जो हाल में खुश है। हम तो भीम के लाल है जो हर हाल में खुश है। कभी मिले माल तो उस माल में खुश है। कभी मिले माल तो उस माल में खुश है। कभी हुआ बुरा हाल तो उस हाल में खुश है। कभी हुआ बुरा हाल तो उस हाल में खुश है। अरे दिन महीने की बात छोड़ो यारो, भीम के बच्चे पूरे साल में खुश है। जवाई तुम्हाला लाचारीचं जीवन जगावंसं वाटलं तेव्हा आईची शपथ भीमा कोरेगावचे 500 महाराला आठवण करून घेत जा, कारण आम्ही त्यांचेच वंशज आहोत। कारण बाबासाहेबांना वाघ पैदा केलेले आहे, बाबासाहेबांना वाघ पैदा केलेले आहे। जेव्हाही तुम्हाला असं वाटेल लाचारीचं जीवन जगायचं आहे, ह्या मनुवाद्याच्या तुकड्यावर हड्डी फेकलेली ते चगळत बसायची आहे, तर आईची शपथ त्या 500 महारांची कुर्बानी लक्षात घेत जा की 500 महारांनी 28,000 पेशवे कापले होते। जातीवाद्यांनो, या जातीचा तुम्ही असू द्या धाक, आम्हीच तुमच्या पेशवाईचे नाक कापले नाक। जुल्म करून ज्यांनी आम्हाला केले होते अनाथ, त्या बाजीरावाची मस्ती जिरवली कोरेगावच्या रणात। ज्यांनी सीमेवर डाव उधरले पाकिस्तानी नीतीने, आबा किरकुटे नाव गाजचे महार सेनापतीचे। मग जातीवाद्यांनो, या जातीचा विचार तुम्ही करावा। जातीवाद्यांनो, या जातीचा विचार तुम्ही करावा। अरे रायनाकाचा रायगड झाला, घ्या इतिहासी पुरावा, घ्या इतिहासी पुरावा। कारण आम्ही ते महाराजे वंशज आहोत, पण आज आम्ही कसे कोल्ह्यासारखे जगत आहोत। कसे एका हड्डीच्या चगड्यावर एक माणूस आमचा उभा राहिला, त्यांना पाडण्यासाठी आमचे 5 माणसं उभे राहतात। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। कशासाठी? खालून पाकिट घेण्यासाठी। बीजेपी वाले खालून पाकिट देतात, जर यांना पाळायचं असेल तर यांचे 4 उभे करायचे, यायचे तस लढवाचा आपला फायदा करून घ्यायचा, आणि आम्ही आपसात लढतो, यायचा फायदा होऊन जाते। म्हणून म्हणायचं हम तो भीम के लाल है, कलम मेरे भीम। ही जात अशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी, ही जात अशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी। पेशव्याची फौज 28,000, अरे कापून टाकले फक्त 500 महाराणी, फक्त 500 महाराणी। जो होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान, जो होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान। देखो ये टकला पोट्टा लिखता है, ये पागल पोट्टा है टकला। ये लिखता है कि भीमाच्या विचाराची मशाल घेऊन हाती। ये पोट्टा ये टपरा पोट्टा 1.5 फूट है, ये गिना तो 1.5 फूट है ये, 3.5 हाथ है ना दीदी। ये लिखता है की भीमाच्या विचाराची मशाल घेऊन हाती, दाखवू मनुवाद्याला या भीम सैनिकाची भीती। वाह बेटा, दाखवू मनुवाद्याला या भीम सैनिकाची भीती। जर का संविधानाबद्दल कोणी वाईट बोललं हर्षल, जर का संविधानाबद्दल कोणी वाईट बोललं हर्षल, तर ही दीदी अंजली भारती त्याची फाडून टाकन छाती। होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान, होगा भी तो बेईमान वो हराम की खानदान। हम बुद्ध है कह के अरे फोटो आगे रख, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला खरंच तुम्ही सांगितलं का तुम्ही विहारात जात ना, इथं फक्त 10 बायांना हात वर केला, कारण तुम्ही विहारात जात नाही तर तुम्हाला धम्म संघाच्या बऱ्यात काहीच माहिती नाही। इमानदारीच्यानं सांगतो मी तुम्हाला, भिक्खू लोकांना दान करा, तुमच्या विहारामध्ये भिक्खू ठेवा। जर तुम्हाला खरंच वाटत असेल तुमच्या विहाराची शान राहिली पाहिजे आणि तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन झालं पाहिजे, तर इथं भिक्खू किंवा भिक्खुनी ठेवा।
टॉयलेट बाथरूम नसेल तर सगळे 1-1 रुपया वर्गणी काढा, त्याच्यात मलाही घ्या, मी देतो. आणि बाजूला साईडला एक रूम काढा आणि संडास बाथरूम काढा. आणि पण तिथे एक भिक्खू ठेवा, त्यांना दान करा. 1 रुपया दान करा, 10 रुपये दान करा. मग ज्यांना म्हणजे 10 रुपये दान करा म्हणजे तुमच्या खिशातनी 2 लाख असले तरी 10 रुपये दान करू नका कंदुसल्यासारखे. हा म्हणजे आमची मानसिकता अशी आहे. अंजिरी भारतीने सांगितलं 10 रुपये दान करा, मग 10 रुपये देतील. तुमच्या जवळ 5 लाख रुपये पर्समध्ये ठेवतील आणि 10 रुपये तिला काढून देतील. कमस कम 2 लाख तुमच्या याच्यात आहे, तिला बिचारीला 1000 रुपये तरी द्या. भिक्खू लोकांना दान करा. कारण मी बौद्धगयामध्ये गेली, नागपुरामध्ये गेली एका विहारामध्ये, आणि त्या विहारात म्हटलं, तुमच्या विहारात म्हटलं भिक्खू काऊन नाही म्हटलं. कान म्हणे दीदी खरं सांगू का मी तुम्हाला, आम्ही भिक्खू ह्यासाठी ठेवत नाही, भिक्खून राहावं म्हणे पण चारिका करून खावं म्हणे. किती शोकांतिक आहे विचार करा. आम्ही कुठं लटकला अजूनही. 50,000चं कुत्र विकत आणतो आम्ही आणि त्याला 10,000 रुपये महिन्याची पॅडेगिरी चारतो. आणि एका भिक्खूला 1-1 दिवस जरी जीव घातलं तरी 2 महिने आपल्या घरी नंबर येत नाही. 2 महिन्यातून 1 दिवस तुम्ही भिक्खूला जीव घालू शकत ना. कुठे मानसिकता लटकली आपली. किती दुःखाची गोष्ट आहे विचार करा तुम्ही. मग भिक्खून म्हणते चारिका करून खावं, आम्हाला तरात देऊ नये. काय म्हणावं आता, कसा धम्म पुढे जाईल आपला. विचार करा. जर भगवान बुद्धांनी जेव्हा प्रजापतीला दीक्षा दिली तेव्हा 500 महिला घेऊन प्रजापती भगवान बुद्धाच्या भोवताल फिरत होती 6 महिने. भगवान बुद्ध प्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची आई. कोणाकोणाला माहित आहे. महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची आई. कोणाकोणाला माहित आहे, हात वर करा. बापरे बाप, किती माग आहे दादा आष्टी तुमची. 100% फार गरज आहे इथे इमानदारीनं. बुद्ध म्हणजे काय त्यांना समजून नाही राहिलं. महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची आई फक्त 7 दिवसाची असताना मरण पावले, महामायावती. भगवान बुद्धाच्या सख्या आईचं नाव महामायावती. आणि महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची मोठी आई, त्यांच्या आईची मोठी बहीण महाप्रजापती, जे त्यांच्या वडिलांनी जिंकून आणली होती युद्धामध्ये. तर ते सुद्धा शुद्धोधन राजाची दुसरी पत्नी होती. शुद्धोधन राजाची पत्नी म्हणजे महाप्रजापती. तिने आपलं स्वतःचं लेकरू बाजूला ठेवून भगवान बुद्धाला स्वतःचं दूध पाजलं आणि लायण्याचं मोठं केलं भगवान बुद्धाला. विचार करा. आणि जेव्हा भगवान बुद्ध झाले तेव्हा महाप्रजापती 500 बाया घेऊन भगवान बुद्धाच्या भोवती 5 महिने फिरत होती की भगवान बुद्ध मला दीक्षा द्या, मला दीक्षा घ्यायची आहे. भगवान बुद्ध म्हणे की मी जर बायाला दीक्षा दिली तर माझा धम्म हा फक्त 5000 वर्षे चालेल. आणि तसंच झालं. मनुवाद्यांनी चिवर घेऊ आमच्या भिक्खू संघाला बदनाम केलं त्या मनुवाद्या बायानं. महाप्रजापतीला भगवान बुद्धानं 500 बायाला आनंदच्या जरिये महाप्रजापतीनं भगवान बुद्धाला इमोशनल ब्लॅकमेल केलं की आनंदा, भगवान बुद्धाला माझं स्वतःचं पोरग बाजूला ठेवून मी भगवंताला दूध पाजलं, भगवंत माझा उद्धार करणार नाहीत का. भगवंत इमोशनल ब्लॅकमेल झाले आणि मजबुरीनं महाप्रजापती आणि त्यांच्यासोबतच्या 500 महिलांना चिवर दिला. मी 3 महिने झाले चिवर घेतला आणि चिवर उतरवला. जे धम्माचे मोती वेचून माझ्या डोक्यामध्ये भरले. आईची शपथ, माझ्यावर काही मुलीची जिम्मेदारी आहे म्हणून मी चिवर उतरवला, पण मी पुन्हा कायमचं चिवर घेणार आहोत तेवढी जिम्मेदारी खतम झाल्यावर. आणि हे पण तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी मी कायमचं चिवर घेईल, पुढच्या वर्षवासामध्ये ज्यांना कोणाला वाटत असेल का चिवर घेतला पाहिजे, 100 ते 150 बाया मी बौद्धगयाला नेऊन स्वतः त्यांना 3 महिन्याचं चिवर देणार आहोत हे आता येणाऱ्या वर्षवासामध्ये. आणि ज्या दिवशी मी कायमचं चिवर घेईल त्या दिवशी हे माझी पुऱ्या इतिहासामध्ये नोंद राहील की अंजली भारती कमस कम बौद्धगयामध्ये सोबत 500 बाया नेऊन 500 बाया सोबत मी चिवर घेईन हमेशासाठी. 500 बाया सोबत. कोण कोण घेते हात वर करा बरं. कोणाची इच्छा आहे चिवर घ्यायची हात वर करा. हात वर करा. एखाद्याची तरी नुसतं घोरपडले हा तुम्ही संसारामध्ये, नवऱ्यामध्ये, बायकोमध्ये. ते पा त्या ताईनं वा क्या बात आहे, अभिनंदन करा, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. हे पा तिचं वय बघा तरी हात उचलून आली चिवर घेण्यासाठी. आणि तुम्ही मोऱ्या मथाऱ्या नाताफुताच्या झाल्या. काय लोभ आहे तुम्हाला नाताफुताचं. माणसाबद्दल द्वेष करा, माणसाबद्दल द्वेष करा, बहिणी रिश्तेबद्दल द्वेष करा, पण ज्या धम्मामुळे तुम्ही किचडमधून फुलात येऊन बसले तो धम्म जर तुम्हाला समजत नसेल तर तू आहे तुमच्या जिंदगीवर काही अर्थ नाही तुमच्या जगण्यामध्ये. इमानदारीने सांगतो तुमची आष्टी एवढी मागं आहे की म्हणजे मला दुःख होऊन राहिलं आणि माझं कामच आहे. बाबासाहेब म्हणतात जहाँ ना पोहोचे रवी वहाँ पोहोचे कवी. कारण बाबासाहेब एका सभेमध्ये 4 घंटे लेट झाले. दादा 4 घंटे बाबासाहेब लेट झाले मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये. बाबासाहेबाला वाटलं का तिथे एकही माणूस बसला नसेल.
पण बाबासाहेब जेव्हा तिथं गेले ते एकही माणूस उठला नव्हता, सर्व लोक तिथं बसले होते. त्याचं कारण असं होतं की एका ढपावर भीमराव कर्डक नावाचा शाहीर तिथं गाणं गात होता आणि ते गाणं गाण्यासाठी सर्व पब्लिक तिथं बसली होती. जसे बाबासाहेब आले आणि स्टेजवर गेले, जसे गेले तसे भीमराव कर्डकांच्या पाठीवर हात दिला. बोले भीमराव कर्डक, माझ्यासारख्या लिडराच्या 10 सभा आणि तुझ्यासारख्या गायकाचं एक गाणं, एवढी ताकद गाण्यामध्ये आहे. कारण बाबासाहेब बोलले का इथं जर माझे 10 लीडर मी उभे केले असते भाषणासाठी तर एकही माणूस बसला नसता, पण नुसतं एका ढपावर तू गाणं गात आहे, एकही पब्लिक हलली नाही. एवढं संगीतामध्ये ताकद आहे. माय मावल्यांनो, बाबासाहेब वाचा, वाचाल तर वाचा. बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकूला नाचा. आम्ही सोडतो ते, आम्ही म्हणतो भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहिले तू तो सुधर. बीजेपीला वोट देता इमानदारीच्यानं. लहान भाऊ तुम्ही माणूस मोठे नसते ना किंवा माझ्या संग नसते ना, गाडीतून जंगलात लोटून दिलं असतं खाईमध्ये. इमानदारीच्यानं सांगतो मी. आणि सांगून नाही राहिले मला कोणाला वोट दिलं, बीजेपीला दिलं म्हणते, आपण कमळाला म्हणते. आणि म्हणते भीम के, आमच्या आता गद्दार बसले, काय करावं मी? बरोबर की नाही? तिलचे जलमरचे सारे चमचेच ना, कोणाला दोष द्यावा सारे आमचेच ना. हे असे बेमान आमचेच आहे, काय करावं मी? म्हणून म्हणतात भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तो सुधर, फिर बोलना आधी इधर आधी उधर. जो होगा भीम को बेईमान आम्ही कसं आहे या गीताच्या कवयित्री माझ्या मोठ्या ताई, महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका लताजी किरण काय म्हणतात? सुनो भाई और बहना, सुनो भाई और बहना, मेरे भीम का क्या है कहना. मान लो 22 प्रतिज्ञा, मान लो 22 प्रतिज्ञा, बुद्ध शरण में रहना. लता किरण अंजलि भारती, लता किरण अंजलि भारती करती है प्रबोधन, अरे करती है प्रबोधन. जो होगा भीम को बेईमान, जो होगा भीम को बेईमान. आम्ही कसा माहिती काय? अरे अपने ही हाथों अपने पाँव पे, अरे अपने ही हाथों अपने पाँव पे पत्थर हमने मार दिया. अरे अपने ही हाथों अपने पाँव पे, आम्ही आमच्याच हाताना घेतो आमच्या पायावर दगड मारून. अरे अपने ही हाथों अपने पाँव पे, अरे अपने ही हाथ. बोलले बदमाशात गडे, यायचा सरदार येले बदमाश आहे, सबसे बदमाश है. अरे अरे अपने ही हाथों अपने पाँव पे पत्थर हमने मार दिया. अरे गांधी जी के बंदर साले, अरे गांधी जी के बंदर साले भारत को बर्बाद किया. गांधी जी के बंदर साले भारत को बर्बाद किया. गांधी जी के बंदर साले भारत को बर्बाद, गांधी जी के बंदर साले भारत को बर्बाद किया. गांधी जी के बंदर साले भारत को बर्बाद किया. गांधी जी के 3 बंदर ने भारत को बर्बाद किया. अपने ही हाथों अपने पाँव पे, अपने ही हाथों अपने पाँव पे पत्थर हमने मार लिया. एक था वो जमाना जिसकी याद आती है, शर्म से गर्दन ये हमारी झुकी जाती है. कोई दरवाजे पे ना हमको आने देते थे,
हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे। यहाँ तक कि पढ़ना लिखना मना था हमको, स्कूल में पाँव रखना भी गुनाह था हमको। ऐसे में कहाँ जाते, किसको दर्द दिखलाते, कौन सुनता हमारी, आज हम कहाँ जाते। मगर भगवान बन के भी हमारे आए, हर जुल्मतों की आंधियों से हमें छुड़वाए, फिर हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खोले। कितने उपकार मेरे भीम ने दलितों पे किए, मगर अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए। अफसोस है, अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए। कोई लीडर बना, कोई प्रोफेसर बना, कोई मिनिस्टर बना ऑफिस में जाकर, मगर अपने जात धर्म को छुपाते हैं, हमको और ये दुनिया को दिखलाते हैं। अरे तू ऐसे जीने से तो मरना बहुत अच्छा है। इंसान वही जिसका ईमान सच्चा है। गांधी जी के दीपक ने भारत को बदनाम किया, गांधी जी के दीपक ने भारत को बदनाम किया। अपने ही हाथों अपने पाँव पे, अपने ही हाथों अपने पाँव पे पत्थर हमने मार लिया। अरे गांधी जी के बंदर साले, गांधी जी के बंदर साले भारत को बदनाम किया, गांधी जी के बंदर साले भारत को बदनाम किया। अरे गांधी जी का तीसरा बंदर ऐसा मुंह पे हाथ रखता है, चुप रह जाओ कुछ मत बोलो, चुप चुप के वो खाता है। चुप रह जाओ कुछ मत बोलो, वो कहता है, कुछ मत बोलो, चुप के वो कहता है। बंदरों का बंदर है वो, अरे बंदरों का बंदर है वो, उसने भारत को बौखला दिया। अरे गांधी जी के बंदर साले भारत, गांधी जी का तीसरा बंदर, अरे गांधी जी का तीसरा बंदर हाथ, अरे आंखों पे हाथ रखता है, अरे आंखों पे हाथ रखता है। तूने खाया मैंने खाया कुछ नहीं बोलू कहता है। तूने खाया मैंने खाया कुछ नहीं बोलू कहता है। तूने खाया मैंने खाया कुछ नहीं बोलू कहता है। अरे मिलजुल के हम खाएंगे, भारत की सीमा को स्वाह किया। अरे गांधी जी के बंदर साले भारत को बदनाम किया, भारत को बदनाम किया, गांधी जी के बंदर साले भारत को बदनाम किया। अरे गांधी जी का तीसरा बंदर कानों पे हाथ रखता है। कान टोचले, कान दुखत आहे माझा, दुरून हात ठेवतो। अरे गांधी जी का तीसरा बंदर कानों पे हाथ रखता है। कुछ नहीं सुना कुछ नहीं जाना, राम नाम वो जपता है। कुछ नहीं सुना कुछ नहीं जाना, राम राम हो जाता है। कुछ नहीं जाना कुछ नहीं सुना, राम राम हो जाता है। हाथरस के बेटी को उसने, अरे हाथरस के बेटी को उसने रातों रात जला दिया। अरे गांधी जी के तीन बंदर ने भारत किया, गांधी जी के तीन बंदर ने भारत को बदनाम किया, गांधी जी के तीन बंदर ने भारत को बदनाम किया, गांधी जी के तीन बंदर ने भारत को। क्यों? आप समझ जाओ, उनके हाथों देश रहा तो देश नहीं बच पाएगा। अरे उनके हाथों देश रहा तो देश नहीं बच पाएगा। छीन लो झोली फकीर की वो, छीन लो झोली फकीर की वो, कहीं भाग नहीं जाएगा। छीन लो झोली फकीरों की, कहीं भाग नहीं जाएगा। छीन लो झोली फकीरों की, कहीं भाग नहीं जाएगा। अरे कहे शामराव गलती हो गई, अरे कहे शामराव गलती हो गई, हमने जो विश्वास किया। कारण खासदारकीच्या अगोदर म्हणे भाजप नुसतं संविधान बदलवण्यासाठी ह्या सत्तेत आली म्हणे। अनंतकुमार हेंगडे बोलले की भाजप फक्त संविधान बदलवण्यासाठी सत्तेमध्ये आली। आणि जसा खासदारकीमध्ये जय भीमवाल्यानं दणका दिला तर एकदम आमदारकीला लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी, बापा दाजी, ओ भाटो, तुमच्याकडे दिदी भाटो भाटो ए भाटो। जसा जय भीमवाल्यानं दणका दिला तर एकदम सगळं लाडकंच आलं, काहीच हे आलं नाही, सगळं लाडकं। म्हणून म्हणायचं आहे उनके हाथों देश रहा तो देश। कारण तुम्हाला माहिती आहे सगळं खाजगीकरण होऊन राहिलं धीरे 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 धीरे। तेल गई है,
रेल गई एक एक जा रहा. अरे गांधी जी के बंदर झाले वार.